नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी भूषणदूत पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की आता आपल्या एक्झामसाठी फक्त शेवटचे 3 आठवडे उरलेले आहेत। एक्झाम आता शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि या शेवटच्या टप्प्यावरती आपल्याला शेवटचा फटका मारायचा आहे। म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी एक नवीन टेस्ट सीरीज घेऊन आलेलो आहोत, ज्याला नाव आहे ते फायनल नॉक। फायनल नॉक म्हणजे काय, शेवटचा फटका। आणि जसं की मला बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे होतं की जशा प्रकारे आपण 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावरती टेस्ट सीरीज राबवली होती ऑफलाईन पुण्यामध्ये आणि इतर शहरांमध्ये, तशी एक राबवावी, परंतु कोरोनाच्या सावटाखाली मला ती राबवणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी तिथे ऑफलाईन टेस्ट सीरीज घेण्याचं टाळलं। आणि म्हणून आपण एक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली की आपण त्यासाठी एक पोस्टल टेस्ट सीरीज घेऊन आलो। मग आता नेमकी पोस्टल टेस्ट सीरीज म्हणजे काय आहे? ओके, तर हे करत असताना तुम्हाला माहिती आहे की शेवटी जी आपण प्रिपरेशन करतो त्याच्यामध्ये टेस्ट सीरीजचं महत्त्व खूप जास्त असतं आणि सीसॅटमध्ये तर सीसॅटची प्रॅक्टिस जी करणं आहे ती खूप आवश्यक आहे। तर विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, काही विद्यार्थी विचारतात की सर शेवटच्या 2 आठवड्यामध्ये पेपर सॉल्व करायला पाहिजे का? तर जीएसचे पेपर जर का तुम्ही बघितले तर मी तुम्हाला प्रिफर करतो की जीएसचे जे काही पेपर आहेत की ते शेवटच्या 10, 12, 15 दिवसामध्ये सॉल्व करायचे नाहीत, परंतु सीसॅट हा पेपरच प्रॅक्टिसचा पेपर आहे। मग सीसॅट मुळात हा जो सब्जेक्ट आहे तो प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे, तर 10 तारखेपर्यंत याची कंटिन्यूस प्रॅक्टिस तुमची चालायला पाहिजे। आणि विद्यार्थी म्हणतात की सर जुने पेपर वापरायचे की नवीन? आता बघा, जुने पेपर तुम्ही ऑलरेडी वाचून झालेले आहेत, आयोगाचे पेपर तुम्ही ऑलरेडी वाचून झालेले आहेत, तर जितकं नवीन कंटेंट तुम्ही यूज करणार तितकं ते तुमचं जे आहे ते बेटर राहणार। तर आता आपला जसं सीपीएसचा सॅम्पल पेपर जर का बघितला तर आपली आयोगानुसार पूर्ण मांडणी असते, तुम्हाला माहिती आहे अप्रोच। आणि बघा, प्रत्येक प्रश्न काहीतरी वेगळा असतो। आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर पहिला प्रश्न बघा, मातेकडून आणि पित्याकडून मिळाली आहेत जनुकती कोणतं सांगणं कठीण आहे, याचं कारण काय? हे कारण काय? मातृत्वाच्या पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे आपला प्रश्न असा नसतो की प्रत्येक प्रश्न काय कोणते निष्कर्ष योग्य आहे आणि काय आहे, प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी वेगळा अप्रोच आहे, कोणती विधाने सत्य आहेत, त्याच्यानंतर अभ्यासातून जनुकीय याच्या अभ्यासातून कोणत्या गोष्टीवरती प्रकाश पडतो, याचं कारण काय? सो तुम्ही जर का यामध्ये बघितलं, अगेन न्यूमेरिकल बेस बघा, अशा टाईपचे चार्ट वगैरेवरती आधारित आपले काही पॅसेजेस आहेत, हे पॅसेजेस असे पण आहेत, त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत, काही न्यूमेरिकलवरती आधारित प्रश्न आहेत आपले। तर हे सुद्धा आपले असं पूर्ण एक अप्रोच मी सेट केलेला आहे याच्यामध्ये। अगेन बघा, हा धार्मिक संस्था दुरुपयोग अधिनियम, जसं सतीबंदीचा पॅसेज आला होता तसाच एक आपण पॅसेज या धर्तीवरती एक बनवलेला आहे, तर हा पण याच्यावरती पॅसेज आपण फ्रेम केलेला आहे। तर हे असे आपले पूर्ण अप्रोचनी सेट केलेले हे पॅसेजेस आहेत, जे की फार महत्त्वपूर्ण असे आहेत। तर या सगळ्यांची तुम्हाला विशेष काळजी तशी घ्यायची आहे पेपरची। तर तुम्हाला पूर्ण असे आयोगानुसार सेट केलेले आहेत। त्यानंतर बघा, आपण सहसा बघतो की 50 नंतरचे जे काही प्रश्न असतात 55 पर्यंतचे, हे गृहीतके निष्कर्ष तर्कावर आधारित, तर्कनिष्ठ विचार कोणता सांगितलेला आहे असं विचारलं त्यांनी यामध्ये। त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय की तर्कनिष्ठ संदेश कोणता दिलेला आहे, सो विच इज द बेस्ट मॅसेज गिवन टू यू, कोणता संदेश दिलेला आहे। त्याच्यानंतर कोणते विधाने योग्य आहेत, सो कोणती विधाने काय आहेत, बरोबर आहेत। ओके, त्याच्यानंतर इथे पॅरल ऑफ द रिझनिंग, सर्वात जवळचा अनुमान प्रक्रिया कोणती आहे त्याच्यावरती प्रश्न आहे। तर प्रत्येक प्रश्न जो आहे तो काहीतरी भिन्न आपण सेट केलेला आहे। अगेन आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला मॅथ्सचे सुद्धा प्रश्न जे आहेत, मॅथ्स रिझनिंगमध्ये खरे खोटे बोलतो बघा, हा प्रश्न झाला, हा संचावरती प्रश्न झालेला आहे, प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशन टाइम स्पीड अँड डिस्टन्सेसवरती प्रश्न आलेला आहे। तर असे सगळे तुम्हाला क्वालिटेटिव्ह प्रश्न जे आहेत, इनइक्वालिटीज असमानतेवरती प्रश्न आहे, कोडिंग डिकोडिंग आहे। तर असं सगळं पॅटर्न्स आपण कव्हर केले, ब्लड रिलेशन्स वगैरे, पझल्स, सिलॉजिझम्स आणि डिसिजन मेकिंग। तर अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न आहे आणि पेपर तुम्हाला येतो। आणि या पेपरसोबत काय, तर पेपरसोबत तुम्हाला पूर्णतः स्पष्टीकरण असलेली उत्तर तालिका आहे। ही उत्तर तालिका तर आहेच, उत्तर तालिकेच्या सोबत त्याचं पूर्ण स्पष्टीकरण आहे बघा, हे पॅसेजचं स्पष्टीकरण आहे। त्यानंतर पॅसेज झाल्यानंतर मग आपण येऊयात न्यूमेरिकल्सवरती, तर पूर्ण डिटेल न्यूमेरिकलचं तर स्पष्टीकरण आपण पूर्णतः डिटेलमध्ये देतो बघा, असे पूर्ण असे स्पष्टीकरण पूर्ण डिटेलमध्ये त्याचे दिलेले आहेत। जिथे डायग्रामची गरज आहे तिथे डायग्राम सुद्धा तुम्हाला काढलेले आहेत। तर या अशा प्रकारे आपण पूर्ण याचं सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे। याचं खरे खोटेचा बघा प्रश्न आहे, सेट थेअरीचा हा प्रश्न आहे, ती पूर्ण आपली अरेंजमेंट एकदम चांगल्या तऱ्हेने आपण याची ही केलेली आहे। तर याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी फायदा तुम्ही करून घ्या। तर त्यासाठी अगर हा झाला सीसॅटचा पार्ट, त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती आपण जीएसचा सुद्धा पेपर जो आहे तो स्टँडर्डनेसनी एकदम सेट केलेला आहे। तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडी याचे सगळे स्टँडर्डाइज प्रश्न तुम्हाला भेटतील। कुठे कुठे डायग्राम बेस्ड प्रश्न आहेत, कुठे अशा प्रकारे आपल्याला चार्टवरती आधारित सुद्धा प्रश्न आहेत। तर सगळ्यांचं मी कॉम्बिनेशन याच्यामध्ये करून घेतलेलं आहे। तर हे असे प्रश्न तुम्ही तिथे ऑब्झर्व करू शकता की हवामान स्थिती वगैरे, आता चार्ट बेस्ड प्रश्न वगैरे असं काही नवीन अप्रोच आयोग विचारतोय, तर या सगळ्यांचा तुम्हाला फायदा तुम्ही करून घेऊ शकता। या सगळ्याचा अप्रोचमध्ये तुम्हाला हे करताना फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग येऊ शकतो एक्झाममध्ये, शेवटी ते तुम्हाला कामात येऊ शकतं। तर आता शेवटचे जे काही 3 आठवडे आहेत तुम्ही या टेस्टसोबत युटिलाइज करू शकता। ती टेस्ट तुम्हाला घरपोच पोस्टाने येते, सो घरपोच तुम्हाला पोस्टाने आपण इथे स्पीड पोस्टाने आम्ही तुम्हाला पाठवत असतो किंवा रजिस्टर्ड कुरिअरनी।
तर यामध्ये तसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम मांडणी वगैरे सगळंच त्यामध्ये दिलेलं आहे. हा जो नंबर आहे 75 59 29 95 आणि 73 या नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे. ओके, यावर गुगल पे फोनपे करून त्यावरतीच तुम्हाला तुमचा पत्ता स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नेक्स्ट डेच तुम्हाला ती जी टेस्ट सिरीज आहे ती इथनं डिस्पॅच होते. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये 4 दिवसामध्ये ती टेस्ट सिरीज मिळते आहे. म्हणजे शेवटच्या 2 आठवड्यामध्ये 3 आठवड्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला फार बेनिफिशियल राहू शकते. तर तुम्ही ती जॉईन करू शकता. GS आणि CSAT ह्या 8 टेस्टची विश्लेषणासहित पूर्ण प्रिंटिंग करून तुम्हाला पोस्टल चार्ज सहित जी काही फीज आहे ती 1400 रुपये आहे. आणि फक्त CSATचे 5 टेस्ट हव्या असतील तर त्याची पूर्ण तुम्हाला फीस जी आहे ती केवळ 1100 रुपये आहे. तर अशा प्रकारे आपलं फी स्ट्रक्चर सुद्धा आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण पूर्ण लिखित तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा पूर्ण प्रश्नांचं दिलेलं आहे. तर ज्या पण विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते हा जो मोबाईल नंबर आहे 75 वाला तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा हा नंबर जो आहे 70 वाला किंवा 84 वाला यापैकी पण कोणत्या तरी एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एनिवेअर तुम्हाला पूर्ण आम्ही डिस्पॅच करूयात. आणि तुम्हाला क्वालिटी वगैरे कंटेंट तर तुम्हाला माहिती आहे की आपण खूप चांगला मेंटेन ठेवतोय, कारण हे पहिलं वर्ष नाही आहे, हे सलग तिसरी किंवा चौथं वर्ष आहे की आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करत आहोत. तर नवीन पेपर सोडवा आणि चांगला तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.